आज चाललो सांगलीला. बायकोचा वाढदिवस स्पेशल डे. म्हणलं आता मस्तपैकी केक बघू. तर केक बघताना एवढे सारे व्हरायटी दिसल्यानंतर फायनली चूज केला रसमलाई केक. बघा आता मला काय सापडलं आहे. हॅपी बर्थडे बायको, कसं स्पेशल मस्त आहे ना. त्याच्यानंतर हे पण एक्स्ट्रा घेतलं. म्हणलं आता बायकोचा वाढदिवस आहे तर मी आता केक कसं ठेवला गाडीवर आणि चाललो बघा मस्तपैकी. जाता जाता मला अनेक विशेष दिसलं, ते म्हणजे गजरे. एवढे गजरे दिसले तर त्यामधले मी 2 गजरे घेतले, एक आईसाठी आणि एक बायकोसाठी. म्हणजे कसं दोघे पण खुश होतील. आता जाता जाता वातावरण एकदम मस्त झालं आहे. तुम्ही बघू शकताय, संत वाहते कृष्णामाई. गावाकडे जाताना हा जो निसर्ग आहे ह्याचा विषयच वेगळा. हा विषय बघितल्यावर एकदम भारी वाटतं. घरात आल्यानंतर मी एकदम तयार, फुलटो तयार. मी कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांग. मी तयार, वडील पण आपले बसलेत तयार होऊन मस्तपैकी. म्हटलं आता गजरा देऊया मम्मीला गजरा देताना मम्मीचे एक्सप्रेशन तुम्ही बघू शकताय. मम्मी एकदम खुश. मग आता गजरा द्यायची वेळ बायकोसाठी. तर बायको शांत उभारली होती. तिला गजरा दिल्यानंतर तिची स्माईल तर एकदम भारी होती. आता विषय ठरला बड्डे केक कटिंग करायचा. बड्डेचा केक आणि बायकोच्या डोक्यामध्ये मस्तपैकी ताज लावला. बायको एकदम खुश. किती खुश दिसते तुम्ही बघू शकताय नक्की तुम्ही. एकदम खुश होती. बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात झाली. हा असं बघितलं नाही हिला की असं टेन्शन फ्री होऊन जातो मी. पप्पा लागले ओवाळायला, मम्मीने ओवाळून घेतलं. मग आता वेळ माझी ओवाळायची. मग आता ओवाळायला चालू केलं. बायको मस्तपैकी ओवाळली, साखर खायला घातली. ओवाळल्यानंतर बायकोने घेतला आशीर्वाद माझा. म्हटलं आता सदा सौभाग्यवती राहा. मग फॅमिलीसोबत आम्ही मस्तपैकी बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात केली. बड्डे सेलिब्रेशन सुरुवात केल्यानंतर पटकन उडवायचा विषय हार्डच होता. अशी सगळी कागदं विस्कटली सगळीकडे. मग आता वेळ होता केक खायला घालायची. मम्मीने केक चारला, त्याच्यानंतर पप्पांनी पण केक चारला. पप्पाने केक चारल्यानंतर बायकोचं एक्सप्रेशन वेगळंच. खा की खा, रसमलाई फेवरेट केक आहे तिचा. त्याच्यानंतर मी बसलो केक चारायला. मी चारला केक. मी केक चारल्यानंतर बायकोची स्माईल वेगळीच होती. काढला सेल्फी तिने. आता मजा बघा तुम्ही. अरे ही जी स्माईल आहे ना बायकोची, किती मस्त वाटते. हॅपी बर्थडे बायको म्हणून डोक्यात अडकवायचं होतं, पण म्हटलं आता हातात देऊ. दिल्यानंतर किती खुश एकदम. मग मस्त दोघं पण आपलं फोटो काढायला. फोटो काढला शेवटचं मस्तपैकी.